खारा किरवाना आहे. खारा किरवाना आहे ना. गोडी खेकडे त्यांच्या पायाचा हा ज्यूस काढला. वाड्यात जाऊन येऊया. 1 महिन्याचंच आहे छोटं वासरू. हे आपले राजा भोजा शेठ. आता आपण जरा खलाटीत राऊंड मारून येऊ. इथे झालेली आहे लावणी. तामाणे गाव. खेकड्याच्या रस्स्याला मस्त उकळी आली. आता बाहेर धो धो पाऊस पडतो आणि गरमागरम चहा. नमस्कार मंडळी, तर तुमचे सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे गावचा दुसरा दिवस आणि संध्याकाळचे वाजलेले आहेत 4:30. आणि आता ज्या माझ्या काकी आहेत म्हणजे माझ्या सासूबाई आहेत, त्यांनी जस्ट आता वरच्या गावातनं कोनोलीमधनं एक आलेला माणूस त्याने खेकडे पकडलेले. तर ते खेकडे तो विकण्यासाठी इकडे गावात आलेला. तर आता आपण खेकडे घ्यायला जाऊ. तर खेकडे घेणार आहे आणि संध्याकाळी काकी त्याची रेसिपी पण बनवणार आहे आणि आपण जरा गावात पण फेरफटका मारू. हां, गावामध्ये खेकडे आलेत नदीवरनं. काकी घ्यायला चाललेत. तर चला गावची नदीतली खेकडी घ्यायला जाऊ. तर आज संध्याकाळी बेत असणार आहे नदीतल्या खेकड्यांचा. खारा किरवाना आहे. खारा किरवाना आहे ना. गोडी हा, कसे दिले वाट. कधी काल रात्री पकडलेले काय? नाही सकाळी सकाळी. मी रात्रीचं नाही जात. हा हा, मग रात्रीला कंटाळा येतो. रात्रीचे जास्त भेटतात ना हे. काय जास्त आहे? हा निघले होते. हा बरोबर. निघले होते. हा हा, भरा भरा त्याच्यात आता तुमचा ते काय आता काय. असं नाही बेटा. हे डबली नंतर किरू अजून. हा मोठ्याला जायला पाहिजे. आता मोठा यावं. हा हा, आणि थोडा कमी असलं ना हा ते फिरा चांगला भेटतो. इकडून तुम्ही फिरा भेटतो ना. हा हा, आता एक गल सगळीकडे लावा भेटत नाही. नाही भेटत आता. मेन जागा आहेत ते सगळी सुटतात. हो. पाणी जास्त ती आणि आता पाणी जास्त झालं जास्त ना. झालंय. हे आहे मंडणगड तामाणे गाव. तिथे मागे डोंगरावर फुल पाऊस भरलाय. काकींनी खेकडे घेतलेत, चाललेत. चला आता आपण पण घरी जाऊ. गावचा फेरफटका मारून दाखवतो तुम्हाला. थांबा काकू, मी येतो. हा हा हा, घेतो चाल. चला जरा वाड्यात जाऊन येऊया. तात्या वाड्यात आहात? आपला वाडा आपला राजा आहे काय बरा तात्या? हा झाला ना सणसणी हिरवं गवत खाऊन. हे आपले राजा भोजा शेठ. राजाची तब्येत जरा मध्ये ठीक नव्हती, खूप आजारी होता. आणि वासरू कुठे आहे? ओके, त्याला वेगळं ठेवलंय. कुठल्या गाईचं? ह्या ओके, त्या गाईला नवीनच वासरू झालंय. इथे गाई आणि रेड्यांना बांधले तात्यांनी आणि इथे तात्यांनी वासराला ठेवलं. तात्या, वासरू किती दिवसाचं आहे? 1 महिना. ओके, 1 महिना. आणि
गाय का बैल आहे? गाय गाय. ओके ओके. हा हा हा. पाडा नाही, गाय. गाय आहे, छोटस आहे. हो हो हो. हे बघा. वा. हे बघा. वा. सोनू कस कान बघा कशी कर. मी अनोळखी आहे म्हणून बेबी. इकडे सेपरेट ठेवले त्याला, तात्या वाडा साफ करतायत म्हणून. होय. एक महिन्याचंच आहे, छोटा वासरू. पाडी म्हणजे गाय. वासराला बांधलंय आणि गोठ्यातनं बघा असा गावचा परिसर दिसतो. हे आपलं घर, घराची बॅकसाईड. हा पण एक वाडाच आहे आणि या बाजूला आहे ती खलाटी. मस्त पाऊस भरलाय. या साईडला, डोंगराच्या साईडला जास्तच भरलाय. या वासराला पण किती कळतं बघा. आता गप्प आहे. आता मी दरवाजा डोर लॉक करतो तर लगेच मला हाक देईल, म्हणजे डोर ओपन करण्यासाठी. काय आता परत एकदा करतो बघा. वॉट? काय 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 चला आता वाडा लॉक केलाय. तात्यांचं साफसफाई पण करून झाली आहे. आता थोडा वाड्यात गेलेलो, गुरं बघितली, काकींनी खेकडे घेतले. आता आपण जरा शेतावर जाऊन गावात कोंबड्या बघा किती. कोंबडे खूप आहेत. चला जरा शेतावर फेरफटका मारून बघूया तिथे काय चाललंय. खलाटीत राऊंड मारून येऊ. गेलो नाही कालपासून. तिथे आपली बाईक पार्क केली आणि मागे बघा फुल डोंगर आहे. वरती पाऊस भरलाय. हे तामाणे गाव. चला शेतावर जरा राऊंड मारून येऊया. बघूया काय काम चालू आहे का तिथे. पाऊस पडतोय मस्त. हे पहिलंच शेत. इथे झालेली आहे लावणी. त्याच्यानंतर हे दुसरं, इथे पण लावणी कंप्लीट झाली आहे. ऑलमोस्ट 99% कंप्लीटच झालं आहे वाटतं तामाणे गावात. इथे पण लावून झालेलं आहे पूर्ण. इकडे पण लावून झालेलं आहे. हां, हे जे सगळ्यात मोठं शेत आहे ते अजून बाकी आहे. हे बघा इथे अजून व्हायची लावणी बाकी आहे. आपण चला जवळ जाऊन ते तरवं आहेत ना ती बघूया. शेताच्या बांधावरनं जाऊया. तर हे बघताय
इथे पूर्ण लावून झालेलं आहे. आणि हे आहे आपलं ताम्हाणे गाव. मागे हिरवागार डोंगर, पाऊस पडतोय, कौलारू घरं आणि घराच्या समोरच आहे खलाटी. सगळीकडे लावून झालेलं आहे. 2 ते 3 ठिकाणी फक्त बाकी आहे. चला तुम्हाला आवन दाखवतो. खणून पण ठेवलेत, म्हणजे काढून ठेवलेत लावण्यासाठी, आणि अजून थोडे काढायचे पण आहेत. हे बघा, तेव्हा मूठ बांधून ठेवली. तेव्हा हे दिसतंय उजव्या हाताला, हे मूठ बांधून ठेवलेले आहेत, म्हणजे आवन खणून ठेवलेत लावण्यासाठी. आणि हे काढतील आणि मग नंतर पूर्ण या शेतात लावून ठेवतील. तिकडे नांगर ठेवलाय, हा बघा, हा नांगर ठेवलाय. तिथे बैलांची जोडी बांधतात ते ठेवलंय. हे बघा, हे आवन आहेत, हे खणून ठेवलेत, त्याचे मूठ बांधून ठेवले लावणीसाठी, आणि ते अजून काढायचे आणि मग त्यांची पण मूठ बांधणार. आणि मग नंतर नांगरणी झाली की लावणी करायला सुरुवात करणार. तर ऑसम वेदर आहे आज तरी माझ्या मते इथे काही नांगरणी किंवा लावणीचं काम नाही आहे. मे बी उद्या करतील वाटतं हे वरच्या घरातल्या शेताचं. तर मिळाला चान्स तर मी पण नक्कीच करेन लावणी लावायचं किंवा नांगर धरायचं काम. बघूया उद्या करणार आहेत का, तर त्याच्यावरती. पण आत्ता सध्या मी तुम्हाला कोकणातल्या गावातलं शेतीचं वातावरण दाखवतोय. म्हणजे तर चला, आता शेतामध्ये पण फेरफटका मारून झाला. शेतामध्ये आता तर कोणी नाही आहे, दुपारचं सगळे जेवून थोडंसं आराम करत आहेत आणि ऑलमोस्ट कामं 80-90% झाली. तर आता मी पण घरी निघतोय. संध्याकाळी आहे नदीतल्या खेकड्यांचा रस्सा. काकूंनी खेकडे साफ करायला वाटायला घेतले. त्याचे पाय असतात ते रस्स्यात त्याचा ज्यूस टाकतात, रस्सा टेस्टी बनतो. इथे चुलीवर पाणी गरम होतं. खेकडे त्यांच्या पायाचा हा ज्यूस काढलाय. नंतर मग आपण हा रस्सा बनवताना त्याच्यात ॲड करणार, जेणेकरून त्याची पूर्ण टेस्ट येते. आता खेकडे साफ करतात. ते हे करतात ना, पिलून नाही देत का? हा. बस. आता काकू खेकडे साफ करतात, वरची कवची काढतात. तर आता आपण खेकड्याचा रस्सा बनवायला घेतलाय, ते पण चुलीवर. आकींनी पहिले कांदा टाकलाय आणि तेल. ही गावची स्टाईल आहे, काय जास्त वाटलेला मसाला वगैरे काही टाकत नाही. पण हा आहे, खोबऱ्याचा मसाला आहे. खोबऱ्याचा मसाला घेतलाय. ओके ओके, हा. तर हे मसाले आता चुलीवर फोडणी दिली कांद्याची. एका साईडला पाणी गरम होत आहे आंघोळीसाठी संध्याकाळचं. इथे खेकड्यांच्या पायांचा ज्यूस आणि खेकडे साफ करून ठेवले. इथे टोमॅटो, कोथिंबीर, आणि ह्याच्यामध्ये काकू हा घरगुती मसाला आहे ना आपला. आणि हे काय, मीठ. आणि ह्याच्यातच खाली खोबऱ्याचा पण आहे का मसाला? ओके ओके, खालती वाटण ना, खोबऱ्याचा गोडा मसाला ना. हा हा, भाजलेलं खोबऱ्याचा ना. तर हे मसाले आता टोमॅटो आणि कोथिंबीर ॲड करतात.
खेकड्याचं पाणी ॲड केलं. आता याला उकळी आल्यावर काकू टाकणार खेकडे का आता लगेच डायरेक्ट टाकणार? हां, आणि मग ते एकत्रच उकळी येईल ना त्याला. चला, मसाले ॲड करून झाले आणि वरनं पाणी नाही टाकलं. जो खेकड्यांच्या पायांचा ज्यूस निघालेला तेच पाणी ॲड केले आणि मग आता खेकडे ॲड करणार आणि मग वरनं पाणी लागलं तर एक्स्ट्रा ॲड करायचं. नदीतले खेकडे जे पावसाळ्यातच भेटतात जास्त. बाहेर धो धो पाऊस पडतोय. संध्याकाळचे वाजलेले आहेत 6:30 पावणे 7. चुलीवरती खेकड्याचा रस्सा बनतोय. इथे आता जस्ट चहा गरम केला आहे आणि आपण काढून आणलेलं जे दूध होतं गाईचं ते आता गरम करायला ठेवलं आहे. चला आता मस्त पावसातनं कोरा गरमागरम चहा घेऊ. मागे मस्त पाऊस पडतोय खिडकीतनं किचनच्या इथे आणि गरमागरम चहा. खेकड्याच्या रस्स्याला मस्त उकळी आली आता. काकू जेवण वाढतायत. खेकड्याचा रस्सा, नदीतल्या खेकड्यांचा रस्सा. तात्या तुम्हाला आवडतो का? हा, तुम्ही स्वतःच जाऊन आणायचे ना? तर आता खेकड्यांचा रस्सा टेस्ट करतोय. स्पेशल काकूनी बनवलेला आहे. ते पण नदीतल्या खेकड्यांचा आणि गावच्या पाण्यातल्या आणि गावच्या मसाल्यांचा. टेस्ट कशी आहे सांगते. टेस्ट ॲज युजल सुपर से ऊपर. जबरदस्त. सुप्रभात मंडळी. तर सकाळचे वाजलेले आहेत 10:30 आणि आज आहे तिसरा दिवस. तर कालचा जो व्हिडिओ होता तो एक प्रकारे डेली ब्लॉग होता. मी तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये की काकूंनी नदीचे खेकडे असतात ते विकत घेतलेले. त्याच्यानंतर मी शेतावरती फेरफटका मारलेला आणि गोठ्यातले गुरांची थोडीशी कामं दाखवलेली, वासरू दाखवलेलं आणि रात्रीचं खेकड्याच्या रस्स्याचं जेवण होतं. तर असा हा पूर्ण कालचा व्हिडिओ होता. तर हा व्हिडिओ मी आता इथेच एंड करत आहे. तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टाटा, सी, टेक केअर, गुड बाय.